पावसाळ्यामध्ये राज्याच्या विविध भागांमध्ये रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली आहे। अपघातांचं प्रमाण वाढलंय। महामार्गांवरती खड्डेच खड्डे झालेत। महामार्ग, राज्यमार्ग, अंतर्गत रस्ते, राज्यात एकही असा रस्ता नाही जिथे खड्डे नाहीत। खड्ड्यांमुळे वाहतूक मंदावलेली आहेच, खड्ड्यात वाहनं अडकून अपघातही होत आहेत। दुचाकी स्वारांसाठी तर खड्डे मृत्यूचे सापळे झालेत। सुरुवात करूया मुंबई गोवा महामार्गापासून। इथे खड्ड्यांचं ग्रहण लागलंय। चिपळूणच्या वशिष्ठी पुलाजवळ रस्त्याची चाळण झाली आहे। महामार्गाचं काम गेल्या 17 वर्षांपासून रखडलंय। दुसरीकडे काम झालेल्या भागाला खड्ड्यांनी ग्रासलंय। चिपळूण शहरातील वशिष्ठी नदी जवळच्या पुलाच्या शेजारी रस्त्यावरती भले मोठे खड्डे पडल्यामुळे वाहन चालकांचा प्रवास अत्यंत धोकादायक बनलाय। या खड्ड्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावरती खूप व्हायरल झालाय। त्यात केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांना टॅगही करण्यात आले। काय झालंय, पुलाचं काम तर झालंच नाही। आता पावसात कुठे 4 माणसं लावली, गती दिली, ते काय ते कधी होईल ते सांगताच येत नाही। पण हे पुलाचं काम चालू असताना जे साईड रोड ठेवलेत, मुंबई गोवा हायवेच्या संपूर्ण गाड्या वगैरे या ठिकाणी जातात, या ठिकाणी एवढे खड्डे पडलेत की माणसं तर जाऊ शकत नाही। ते ढोपळवर पाणी आहे बघा, आता मी इथे उभा आहे तिथे पाणी किती आहे बघा। माणसं चालत जाण्याचं सोडाच, पण 2 व्हीलरवाले जाऊ शकत नाही, 4 व्हीलर जाऊ शकत नाही। सगळी यांची जत्रा उडालेली आहे आणि सगळे या कोकणातल्या लोकांना वनवास झालेला आहे। पावसाळा सुरू झाला की खड्डे आहेत की पाऊस आहे की पाणी आहे तेच समजत नाही। गाड्यांची अशी अवस्था आली की नवीन गाड्या पण खराब व्हायला लागलेत। पण या कुठल्याही राजकारणीला याच्यामध्ये काही पडलेली नाही। ह्याच्यामध्ये नुसता लोकांना त्रास होतोय मुंबईत जाण्यासाठी। काय अपेक्षा काय अपेक्षा काय ठेवणार? आता इतकी वर्ष काय अपेक्षा ठेवली नाही, तर आता ठेवून काय उपयोग आहे? अपेक्षा एवढ्या आहेत की राजकारण्यांनी इथल्या आणि महाराष्ट्राच्या राजकारण्यांनी इथला रस्ता चांगल्या पद्धतीने करून द्यावा, हीच माफक अपेक्षा आहे। त्यामुळे प्रवाशांची निराशा अत्यंत स्पष्ट आहे। ठाण्यामध्ये सुद्धा रस्त्यांवरती मोठमोठ्या खड्ड्यांची रांग लागली आहे। फाउंटेन ते गायमुख या 4 किलोमीटर टप्प्यामध्ये 6 फूट लांब आणि 8 इंच खोल खड्डे आहेत। प्रवाशांची हाडं अक्षरशः खिळखिळी होत आहेत आणि दणके ट्रॅफिक कोंडीने सर्वजण त्रस्त आहेत। खड्डे चुकवण्याच्या नादात घोडबंदर रोडवरती अनेक अपघात झालेत आणि खड्डे बुजवण्याची जबाबदारी नेमकी कोणाची असा प्रश्नही सर्वसामान्यांना पडलाय। आता रस्ते बीडमधले तेलगाव माजलगाव राष्ट्रीय महामार्गावरती रस्त्यांची अवस्था दयनीय आहे। महामार्गावरती भीषण तडे पडले। या महामार्गावरनं जाताना दुचाकी आणि 4 चाकी चालवणारे आपला जीव अक्षरशः मुठीत घेऊन प्रवास करतायत। तेलगाव माजलगाव दरम्यान असलेल्या राष्ट्रीय महामार्गावरती रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते असा प्रश्न पडतोय। सांगलीतल्या शिराळा तालुक्यातल्या शेंडगेवाडी आणि चांदोली या मुख्य मार्गावरच्या शेंडगेवाडी बोगद्याखाली रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली आहे। मोठमोठे खड्डे, त्यात साचलेल्या पावसाच्या पाण्यामुळे वाहनधारकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतोय। दिवसेंदिवस या मार्गावरच्या अपघातांचं प्रमाण वाढतंय, त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे। सततच्या पावसामुळे खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने त्याचा अंदाज येत नाही, परिणामी दुचाकीस्वारांचे अपघात होतात। 4 चाकी वाहनांनाही या मार्गावरनं जाताना मोठी कसरत करावी लागते, त्यामुळे वाहतूक संथ गतीने सुरू आहे। वेळेत उपाययोजना न झाल्यास मोठी दुर्घटना घडण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे। वर्ष झालं हे पाण्याचं असंच चालू आहे। जाण्या येणाऱ्यांना मोठा त्रास आहे याचा आणि ऍक्सिडेंट होते, पडत्यात माणसं 2 व्हीलरवरनं सारखी यातनं, तरी सुद्धा काही प्रशासनाचं याच्याकडे लक्ष नाही। गेली 6 वर्षे झालं या रस्त्याने मी प्रवास करत असतो। या शेडगेवाडी मधील या बोगद्यामधील ही जी रस्त्याची जी समस्या आहे, गेली 6 वर्ष झालं हे खड्डे बघतो, हे पाणी बघतोय। यामधून येण्या जाणाऱ्या प्रत्येक वाहनधारकाला ही कसरत करावी लागते। तर प्रशासनानं यावरती तातडीने लक्ष घालून लवकरात लवकर या रस्त्याची रस्ता मार्गी लावावा। पुणे शहरामध्ये तर मुख्य रस्त्यांवरच मोठमोठे खड्डे पडले। दृश्य पाहूया पुण्यातल्या FC रोडवरच्या गुडलक चौकाचं। शहरातल्या सर्वाधिक वर्दळीच्या या चौकात रस्त्याच्या मध्यभागी मोठा खड्डा पडलाय। या मार्गावर दिवसभर हजारो वाहनांची आणि नागरिकांची वर्दळ असते। अशा महत्त्वाच्या रस्त्याची ही अवस्था असेल तर शहरातल्या इतर रस्त्यांची परिस्थिती काय असेल याचा सहज अंदाज येतो।
आणि पिंपरी चिंचवड महापालिकेने मात्र अजब दावा केलाय. अख्ख्या शहरामध्ये फक्त 516 खड्डे असल्याचं पालिकेने जाहीर केलंय. मात्र जुन्या पुणे मुंबई महामार्गावरच्या नाशिक फाट्याजवळच 516हून जास्त खड्डे आढळलेत. त्यामुळे पालिकेच्या दाव्याची पोलखोल झाली आहे. इथे अक्षरशः खड्ड्यांमध्ये रस्ता शोधण्याची वेळ लोकांवरती आली आहे. या प्रमुख रस्त्याची अवस्था पाहता शहरातल्या रस्त्यांवरती खड्ड्याचं साम्राज्य कसं पसरलं असेल याची कल्पना तुम्हालाही आली असेलच. गेल्याच आठवड्यामध्ये शहरामध्ये 928 खड्डे बुजवल्याचा पालिकेने दावा केलाय. खरं तर अर्थसंकल्पामध्ये खड्डे बुजवण्यासाठी आणि रस्त्यांची डागडुजी करण्यासाठी 150 कोटींची तरतूद आहे. मात्र हा निधी कोणत्या खड्ड्यात जिरला असा प्रश्न जीव मुठीत घेऊन प्रवास करणारे सामान्य नागरिक करतायत. खड्ड्यात रस्ते आहेत, गाडी चालवायला खूप प्रॉब्लेम येतोय. पालिका तर म्हणते की एकदम खड्डे रस्ते चांगले आहेत आपले. काय नाही हे सगळं ह्याच्यासाठी चाललंय. नेत्यांना ॲक्च्युली टू व्हीलरवर बसवून एक पूर्ण सिटीवर फिरवलं पाहिजे. शहराचे काय हाल होते ते बघितलं पाहिजे. पालिकेच्या अधिकाऱ्यांना फिरवायला पाहिजे. 516 खड्डे म्हणतात शहरात. काय नाही, इथं येऊन बघा, इथंच 516 काउंटर आहेत टोटल. काय नाही, हे सगळं भ्रष्टाचाराचा विषय आहे. हेच कळत नाही की लोक रस्त्याहून चालतात का खड्ड्यातून चालतात. आणि खड्डे बघायला जर गेलं तर भरपूर झालेत. काय खड्डे तर असे आहेत की टू व्हीलर त्या डायरेक्ट डुबतात, अक्षरशः डुबकी मारतात, असे खड्डे आहेत रस्त्यात. त्यांना नगरपालिकेसमोर खड्डा त्यांना पोचवताना आलं. इथं किती लई लांब राहिलं. इथून नगरपालिका मला वाटतं 200 मीटरवर तर असेल. पण त्या नगरपालिकेसमोर जो अंडरग्राऊंड क्रॉस आहे रोड, तिथला खड्डा बुजवताना आला त्यांना. 200 मीटरवरचा खड्डा बुजवता येणार नाही. त्यांना समोरच बुजवते, त्यांना इथलं रामचक्राचं बुजवतील ते. एकदम मस्त रस्ता आहे. सस्पेन्शन केलं बघा माझ्या गाडीचं, त्याच्यामुळे सस्पेन्शन गेलं. जोरात आलो, गाडी आदळली त्याच्यावरती. आवाज आला मोठा म्हणून थांबला. गाडी खराब झाली खड्ड्यामुळे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.